आज अंगणातील जाईला भरपूर फुलं लागली होती. फुलं तोडून आणली आणि सकाळी सगळ्यात अगोदर देवपूजा करून घेतली. देवपूजा केली की मन प्रसन्न होतंच आणि घरातील कामं करताना एक वेगळाच उत्साह वाटतो. आणि नंतर सुरू होते घरातील झाडलोट, स्वयंपाक अशा सगळ्या कामांची गडबड. एका गृहिणीची रोज सकाळी तारेवरची कसरतच असते. मुलांचे डबे, मध्ये चहा, नाश्ता आणि नंतर घरातील जेवण, अशी तिची रोज सकाळी सकाळी घाई गडबड सुरूच असते. माझ्यासुद्धा चपात्या करून झाल्या आणि आता भाकरी करायच्या आहेत. भाजी आमटी अगोदरच करून घेतली. सगळी कामं करताना वेळ कसा निघून जातो कळतही नाही. कधी गॅसकडे लक्ष, कधी डब्यांकडे, तर कधी घरातील इतर कामांकडे. हीच तर प्रत्येक गृहिणीची रोजची धावपळ असते. जेवण झाल्यावर खरी परीक्षा सुरू होते. भांड्यांचा ढीग, ओटा स्वच्छ करायचा, गॅस पुसायचा आणि संपूर्ण किचन पुन्हा नीटनेटके करायचे. स्वच्छ स्वयंपाकघर पाहिलं की मनाला एक वेगळंच समाधान मिळते. दररोजची धावपळ कधी संपत नाही, पण याच कामांमध्ये एक वेगळा आनंदही दडलेला असतो. घर व्यवस्थित ठेवणं, सगळ्यांची काळजी घेणं आणि प्रेमानं जेवण बनवणं, हीच तर गृहिणीची खरी ओळख आहे. भाकरी करून झाल्या. भाजी आमटी अगोदरच बनवली होती, परंतु आज थोडा वेगळा बदल म्हणून टोमॅटो ऑमलेटही करणार आहे. टोमॅटो ऑमलेट म्हणजे झटपट तयार होणारा आणि खायलाही खूप छान लागणारा पदार्थ. अशा छोट्या छोट्या पदार्थांमुळे घरच्यांचा दिवसही अगदी आनंदात सुरू होतो. आता हे ऑमलेट करून झालं की सगळ्यांना पटकन जेवायला पण वाढून देते. काल शेतातून हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर आणली होती. हिरव्या मिरचीचा खरडा करायचा होता, म्हणून मग पटकन मिरच्या आणि कोथिंबीर निवडून घेतली. मिरच्या तेलामध्ये टाकल्या आणि त्याच्यामध्ये थोडे शेंगदाणे घातले. हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे तेलामध्ये खरपूस भाजून घेतलं आणि लसूण घातला. लसूण पण थोडासा भाजल्यानंतर तवा खाली उतरला आणि कोथिंबीर घालून खरडा करून घेतला. आता आमच्याकडे याला हिरव्या मिरचीचा खरडा असे म्हणतात. काही ठिकाणी ठेचा पण म्हणतात. तुमच्याकडे याला काय म्हणतात मला कमेंटमध्ये सांगा. आणि किचनवरती भांड्यांचा भरपूर असा पसारा पडलेला आहे, तर तो पण आवरायचा आहे. आणि ठेचा बघा खूप छान असा झालेला आहे. तुमची पण सकाळची रोज धावपळ होते का? मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.